जिल्ह्यात गणपती उत्सवाला धूमधडाक्यानं सुरुवात झाली असून शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणपतीसह गणपती व जिल्ह्यातील मानाचे गणपती विराजमान झाले आहेत। यात शिरखेड येथील श्री संत नानागुरु महाराज संस्थान येथील राज्यातील प्रसिद्ध असलेले गणपती, नेरपिंगळी येथील गुरु गंगाधर स्वामी मठातील मानाचा गणपती, सावरखेड येथील सिंहासनावरील सोनाराचा गणपती हा विराजमान झाला आहे। राज्यासह जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता येतात। गणपती स्थापनानंतर संस्थानचे सचिव यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली। की वीरशैव संप्रदायाचे धर्मपीठ आहे आणि या धर्मपीठामध्ये सुरुवातीला या मठाची एक माता म्हणून शरणाई ही वास्तव्यास आली। तिने तिचा मुलगा होता, एक अवलाई स्वरूपात होता, तो रानावनात भटकात आहे। तिनं अनायसे गणेश चतुर्थीला असा प्रयोग केला की गणपती महाराजा, माझा जर मुलगा गणेश चतुर्थीला मठामध्ये आला तर मी या मठामध्ये गणपती उत्सव करत जाईल। त्यावेळेसपासून जवळपास 963 पासून ही परंपरा चालू आहे। तर आजपर्यंत ही अव्याहतपणे परंपरा चालू आहे। काय महत्त्व आणि किती भक्त इथे येतात देशभरातून किंवा राज्यातून? इथला अखेरच्या दिवशी काय कार्यक्रम असतो? हे सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आजपर्यंत होत गेले आणि आताही होत राहते। रक्तदान शिबिर वगैरे किंवा सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम होत राहते। शेवटच्या दिवशी महाप्रसाद राहते, पूर्ण नगरभोजन राहते, सर्वांना महाप्रसाद दिले आहे। यावेळी जिल्ह्यातील व राज्यातील काही राजकीय मंडळी व भाविक भक्तांनी गणपतीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले। ढोल ताशाच्या गजरात गणपतीला विराजमान करण्यात आले। दिवसभर भजन कीर्तन राहणार असून विविध कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सामाजिक स्तरावर अनेक कार्यक्रम संस्थाच्या वतीने राबविण्यात येतात। गणपती उत्सव हा 10 दिवस चालणार आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करिता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट, अमरावती।